एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मागच्या वर्षी आपल्याला ज्या अळीने अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं होतं, शेतकऱ्यांच्या डोक्यावरची आळी बनलेली ही अळी होती. या अळीबद्दल, या अळीची सध्या स्थितीमध्ये आपण कशाप्रकारे नियोजन करू शकतो आणि स्वस्तामध्ये कशाप्रकारे नियोजन करू शकतो, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मंडळी, तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल एक लाईट लावलेला आहे आणि त्याच्या खाली एक टोपलं ठेवलेलं आहे. तर हे आपल्याला दाखवण्यासाठी जे उपाय आहे त्याबद्दलचं हे सगळ्यात चांगलं एक हतियार आहे. तर मंडळी, मी सुतीक्ष्ण धोटे आणि तुम्ही बघत आहात इंडियन फसल. मंडळी, आपण सध्या मानोरा तालुक्यातील वाशिम जिल्ह्यामधील कुपटा या गावामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतःहून कशाप्रकारे हुमणी अळीमध्ये प्रतिबंधात्मक उपाय केलेले आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, हुमणी अळीचं नियोजन करत असताना सर्वात महत्त्वाची जी स्टेप येते ती येते भुंगेरी ज्यावेळेस असते ती अवस्था. कारण की या हुमणी अळीच्या 4 अवस्था येतात. या 4 अवस्थेपैकी जर सगळ्यात स्वस्त आणि शेतकऱ्यांना एकदम परफेक्ट 100% जर आपण नियोजन करणारी जर अवस्था असेल तर ती आहे भुंगेरी अवस्था. मग ही जी भुंगेरी अवस्था आहे ही केव्हा येते, तर जे पहिलं पावसाचं पूर्व मान्सूनचं पाणी पडत असते त्यावेळेस या अळीची निर्माण होण्याची प्रक्रिया चालू होऊन जाते. ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये भरपूर असा पूर्व मान्सून पाऊस पडतो, त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसांनी जे कोशावस्थेत असलेले भुंगेरे आहे, हुमणी अळीची जी कोशावस्था आहे त्याच्यातून भुंगेरे बाहेर पडायला सुरुवात होतात. आणि ते भुंगेरे, जसं तुम्ही आता इथं माझ्या पाठीमागे बघत असाल की लिंबाचं झाड आहे किंवा इतरही पळसाचं झाड आहे, बोरीचे झाड आहे, या झाडावर येऊन बसतात. आणि इथं आल्यानंतर ते त्याचं अन्नसुद्धा आहे आणि तिथं ते मिलन करतात आणि त्याच्यानंतर ते रात्रीनंतर दिवसा जमिनीमध्ये जाऊन ते अंडे देण्यास सुरुवात करतात. एक भुंगेरा साधारणतः 40 ते 50 प्रकारचे अंडे देत असतो. तर आता अंडे दिल्यानंतर त्याचं रूपांतर मग अळीमध्ये, आपल्या हुमणी अळीमध्ये होते आणि तिथून हुमणी अळीची सुरुवातीची अवस्था आणि त्यानंतर प्रौढ अवस्था, जी आपल्याला सर्वात घातक अवस्था असते ती म्हणजे प्रौढ अवस्था. आणि ही अवस्था आपल्याला खूपच कंट्रोल करणं अनबिअरेबल आहे आणि अनमॅनेजेबलसुद्धा आहे. तर याचं जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर मी तुम्हाला दाखवणार आहोत की सर्वात सोपी उपाय कशाप्रकारे आपण कंट्रोल करू शकतो. आता सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, जर शेतकऱ्यांच्या आपल्या शेतामध्ये लाईनची व्यवस्था असेल तर या प्रकारे आपण एक खुटी लावू शकतो. साधारणतः 1.5 ते 2.5 फूट उंच लावू शकतो आणि त्याच्यानंतर एक टोपलं आणि त्याच्यावर आपण लाल कलरचा, आपला पिवळ्या कलरचा जे आहे ऑरेंज कलरचा आपण सूर्याचे बल्ब आपल्याकडे येत असतो ते बल्ब इथं आपण लावू शकतो. आता यानं काय होणार की जे रात्रीस येणारे जे भुंगेरे आहे हे अट्रॅक्ट होणार आणि अट्रॅक्ट झाल्यानंतर या आपल्या टोपल्यामध्ये पडणार. आणि टोपल्यामध्ये आपण काय टाकायचं आहे, रॉकेल किंवा डिझेल किंवा आपलं कोणतंही तेल असते आपलं, ते सुद्धा आपण ऑइलसुद्धा आपण याच्यामध्ये टाकू शकतो, जेणेकरून भुंग्यांना बाहेर येता येणार नाही आणि ते याच्यातल्या याच्यातच मरणार आहे. तर या प्रकारे आपण हे प्रतिबंधात्मक उपाय आणि एकदम स्वस्त उपाय करू शकतो. मग आता हे जे सेटअप केलेलं आहे हे लावायचं कुठं, तर जर शक्य असेल तर लिंबाच्या झाडाखाली, आपला पळसाच्या झाडाखाली किंवा बोरीच्या झाडाखाली जर आपण हे लावलं तर याचा उपाय आणखीनच आपल्याला चांगल्या प्रकारेचा जे उपाय आहे हे होणार आहे. तर मंडळी, या प्रकारे जर आपण हुमणी अळीच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जर केले तर चांगल्या प्रकारे आपण आणि सुरुवातीलाच आपण हुमणी अळीपासून आपण काय करू शकतो, सुटका मिळू शकतो. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढेच. आणखीन आपल्याला अशाच आणखीन नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला कोण्या विषयावर चर्चा आपल्याला पाहिजे असेल त्या विषयावर आपण व्हिडिओ बनवूया. तर मंडळी, तोपर्यंत धन्यवाद. राम राम.